तर मंडळी, मी तुम्हाला दाखवणार आहे माझ्या पहिल्या दिवसातील आमच्या शेतातील 4 प्रकारचे पीक आहेत. शेतामध्ये तूर आहे, उडीद आहे आणि मूग आहे. हे आपलं पहिलं आहे. आता हे चवळी लावलेली आहे काही दिवसापूर्वी, म्हणजे 1-1.5 महिना झाला. आता त्याला फळ चालू झालेलं आहे. तसेच आता आपलं उडीद आलेलं आहे काढणीला. थोडं पानं त्याचे हे होत आहेत, सडत आहेत आणि गळत पण आहेत. आणि हे तूर आहे आपल्या शेतातील. आणि तुम्हाला दाखवतो आमच्या शेतामध्ये काय काय आहे. हे आहे एक आंब्याचं झाड. हे आमच्या आजोबानं लावलेलं आहे. हे पहा, 4 झाडं होते. 4 झाडामधलं एक झाड राहिलेलं आहे. व तसेच आता मी नवीन झाडे लावलेली आहेत. एक लिंबूचं लावलेलं आहे आणि दुसरं म्हणजे हे नारळाचं लावलेलं आहे. व तसेच आपल्या शेतामध्ये विहिरीचं पाणी येतं. हे बघा, मी नळच्या हे आलेलं आहे. विहिरीचं पाणी शेतामध्ये पिण्यासाठी नळ आहे आणि एकदम पूर्ण गाव पाणी पितं हा नळाचं. तसेच हे आमच्या शेतातील सोयाबीन आहे. हे सोयाबीनची वाढ खूपच झालेली आहे आणि या सोयाबीनला खूप शेंग आहे. हे पहा, हे आमचं नदीचं शेत आहे. हे पहा, मूग आहे खालच्या शेतामध्ये. आता नवीन फूल आलेलं आहे मुगाला. आणि हे ऊस आहे आपल्या शेतातलं. नंबर 1 ऊस आलेला आहे, 7-8 कांड्या. हे पहा, ऊस किती वाढलेला आहे खालून पर्यंत. हे पहा, हे किती आहे ऊस. जरा तरी मी चाललोय आमच्या, तुम्हाला शेतातली विहीर दाखवणार आहे. आता चाललोय आपण आमच्या विहिरीकडे. विहीर आहे आमच्या नदीच्या कडेला. हे पहा, विहीर आहे आमच्या शेतातली. या विहिरीचं पाणी पूर्ण गावाला आहे व आमच्या शेताला पण आहे. हे आहे आमच्या नदीच्या कडेचं झाड आहे. पूर्ण असं वेल झालेली आहे झाडाची. खूपच चांगल्या पद्धतीने या झाडाखाली सावली आहे. तरी पाऊस आला तरी पाऊस लागत नाही या झाडाखाली. चला बघूया आपण. आता आमच्या शेताच्या खाली नदी आहे, त्या नदीची पाहणी करूया आपण. हे आलो आहे मी नदीत आता. हे बघा नदीत. आता मी पाय धुणार नदीत. पाणी एकदम शुद्ध पाणी आहे, काळाभोर पाणी आहे. पाण्याला फिल्टर करायची गरज नाही. पाय धुणार आहे. चला मंडळी, तुम्हाला दाखवतो आमच्या नदीवरती कोल्हापुरी बंधारा आहे. तरी तो बंधारा मी तुम्हाला दाखवणार आहे. तर जाऊन वर हे चाललोय मी फुलावरून. आता हे फूल गेलेलं आहे, पूर येऊन आमच्या गावाला फूल तुटून गेलेलं आहे. तसेच हे आहे कोल्हापुरी बंधारा आमच्या गावचा. हे बघा, अप्रतिम बांधलेलं आहे. तरी ह्याचं नियोजन नाही व्यवस्थित. हे बघा, हे पाणी आमच्या नदीत खूप पाणी आहे. हे बघा, बॅरेज बसवलेलं आहे, तरी पण खालून पाणी जाते. तरी पण 5 फुटाची बिंद बांधलेली आहे खाली, म्हणून एवढं पाणी थांबलेलं आहे. खूप पाणी आहे, 10 फूट पाणी थांबलेलं आहे. आणि खूप लांब नदी आहे. ह्या 2 नदीचा संगम होतोय या नदीमध्ये. हे पहा, पूर्ण नदी पहा आपली. खूप छान आहे, अप्रतिम आहे. खूप झाडी आहे, जंगल आहे, शेती आहे. 2 गावच्या मध्ये नदी आहे.